विद्यार्थी मित्रांनो, मला कितीतरी मुलांचे रोज कॉल येतात, मेसेज येतात आणि त्यांचा हाच प्रश्न असतो, एव्हन युट्यूबच्या कमेंटमध्ये सुद्धा, इंस्टाग्रामवर सुद्धा, की सर माझे आता या मागच्या सेमचे 3-4 बॅक आहे, मला खूप सारे विषय आहे, मला गोल्डनचे विषय, मला विषय निघत नाही, मला इंजिनिअरिंग करू वाटत नाही, मी हताश झालोय, निराश झालोय, काय करू? मित्रांनो, तुम्हाला 2-3च गोष्टी सांगतो, फॉलो करा, तुम्ही नक्की क्लिअर होशाल. पहिली तर गोष्ट, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही विचार करा, 10वी पर्यंत तुम्ही गावात पहिले होता, तुमच्या शाळेमध्ये पहिले होता किंवा पहिल्या 8-10 मुलांच्या रँक मध्ये होता म्हणून इंजिनिअरिंगला आलाय ना. सो तुम्ही सामान्य विद्यार्थी नाही. आणि कुणी इंजिनिअरिंग करतं, इंजिनिअरिंग करणारा मुलगा हुशारच असतो. सो तुम्ही जर इंजिनिअरिंग करताय तर तुम्ही मुळात हुशार आहात. सो पहिलं मनातनं हे काढा की मी हुशार नाहीये म्हणून मला बॅकलॉग राहताय, मी निराश झालोय, आता काही होणार नाही, ही संकल्पना काढा. तुम्ही टॅलेंटेड आहात, फक्त तुम्ही करत नाहीये म्हणून होत नाही. अशक्य काहीच नाही. इंजिनिअरिंग आता कितीतरी विद्यार्थी माझ्याकडे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले कोर्सेस घेतले असतील किंवा क्लासला आलेले असतील आणि त्या मुलांनी 8-8, 10-10 विषय एका अटेम्प्ट मध्ये काढले आहे. सांगली इंजिनिअरिंग कॉलेजची मुलगी आता मागच्या सेमला माझ्याकडे होती, या सेमला पण पुढच्या सब्जेक्ट्सला आपल्याकडे क्लासला आली आहे. तिने काही विषयांचे क्लास घेतलेले, काही विषयांचे सबस्क्रिप्शन घेतले नाशिक मधली. यस. सो त्या मुलीने किती मागच्या वेळी तिला किती माझ्या ते 11 का किती विषय होते, त्यातले तिने 8 एक विषय काढले एकाच वेळी. जो गायडन्स मी करायचो, का सांगितलं मी हे, का हे होतं, साक्षी नाव आहे तिचं, हा साक्षी नाव आहे कॉम्प्युटरची. सो तिच्याकडनं का झालं की सांगितल्या मी गोष्टी, तिने फॉलो केल्या, कॉन्फिडन्स लूज होता, एकदम डिमोटिवेट झाली होती. मी गोष्टी सांगितल्या, हे फॉलो कर, अभ्यासाची अशी स्ट्रॅटेजी घेत जा. जे युट्यूबला व्हिडिओला आतापर्यंत मी तुम्हाला टॉपर करण्यासाठी मागच्या 8-9 महिन्यापासून कंटिन्युअस काम करतो, तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सांगताच तिला सांगितलं, तिने फॉलो केल्या, तिने रिझल्ट दिला. सामान्य मुलगी म्हणजे 10, 11, 12 विषय काय होते, त्यातले 8 का 7 विषय काढणं एका वेळी, जेव्हा तिचे एकही विषय निघत नव्हते. सो हे सोपं नाहीये ना, अवघड विषय काढले. हे का झालं? कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. सो अवघड काही नाही, पहिलं तिने क्लिअर केलं, मी हुशार होते, इथे काहीतरी इंजिनिअरिंग मध्ये गडबड माझी झाली, ती मला आता काढायची, सर ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या फॉलो करायच्या आहे, मी नक्की टॉप करेन. आणि तसंच झालं, टॉपर झाली. यस, म्हणजे विषय काढले, टॉपर तर आता होईल ती नेक्स्ट सेमला. कितीतरी मुलं टॉपर आपल्याकडनं झालेलेच आहे, बरोबर. नेक्स्ट आता दुसरी गोष्ट सांगतो, पहिली गोष्ट क्लिअर केली आपण, मठ्ठ हे काढा. आणि इंजिनिअरिंग मध्ये विषय निघत नाही हे पण काढा. कुठलाच विषय इंजिनिअरिंग मध्ये अवघड नाहीये किंवा कुठला विषय निघत नाही, स्कोरिंग होत नाही, हे साफ चुकीचं. इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक विषय एकदम सोपा आहे. प्रामाणिकपणे त्याला अभ्यास केला, रोज त्याला 1 तास अभ्यास केला, प्रश्नपत्रिका बघितल्या, यस प्रॉपरली पाठांतर केलं, चांगली रिव्हिजन केली, क्वेश्चन बँक बघितला, तर कुठलाच विषय असा नाहीये की तो पहिल्या अटेम्प्ट मध्ये स्कोर होत नाही, आउट ऑफ मार्क येत नाही किंवा किंबहुना ऍटलिस्ट निघत नाही, असं होत नाही. पण आपण अभ्यास करत नाही म्हणून होतंय. तो दुसरी गोष्ट मी सांगतो, तुम्ही त्या विषयाला स्टडी मटेरियल प्रॉपर जमा करा. जसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, क्वेश्चन बँक असेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, पूर्ण तुमचा सिलेबसचे कोर्सेस किंवा व्हिडिओ लेक्चर किंवा क्लासेस असतील, या सगळ्यां थ्रू जाऊन त्या विषयाच्या मागे डेडिकेटेडली दररोज 1 तास अभ्यास करा. तो विषय निघणार म्हणजे निघणारच. यस. सो दुसरी गोष्ट आहे की प्रॉपर स्टडी मटेरियल घेऊन आपल्याला त्या विषयाच्या मागे कॉन्फिडेंटली लागायचंय. अशक्य काही नाही. इंजिनिअरिंग मध्ये असा कुठलाच विषय नाही की तो निघू शकत नाही. अरे मुलं किती असे विषय ज्यांना आउट ऑफ मार्क येतात, मॅथ्स सारख्या विषयांना आउट ऑफ मार्क येतात. मागच्या सेमिस्टरला एक मुलगी होती आमच्याकडे, राजनंदिनी म्हणून, पुण्यावरून नाशिकला आली होती. तिचा M1, M2, M3 3 एका वेळी बॅक होते तिचे, तिने पण बॅक होते. तिने पुण्यावरनं इथे आलेली, ती सेमिस्टरवर थांबली, M1, M2, M3 एकाच वेळी त्या राजनंदिनीने काढलेली. पुण्यामध्ये कुठलं कॉलेज मला आठवत नाही, पण पुण्यावर नव्हती, कॉम्प्युटरची होती. फर्स्ट इयर सेकंड इयर ऑल क्लिअर, फक्त फर्स्ट इयरचे 2 विषय बॅक, M1, M2, सेकंड इयरचा M3. 3 मॅथ्स एका वेळी काढले. हे किती मोठी गोष्ट आहे. मुलांना एक मॅथ्स निघत नाही, 3 मॅथ्स तिने 3 प्रकारचे एका वेळी काढू शकली, स्कोरिंग करू शकली. का झालं? मित्रांनो, कॉन्फिडन्स जनरेट केला, आपण हुशार होतो हे आठवलं, पहिली गोष्ट. दुसरं, प्रॉपर स्टडी मटेरियल, प्रॉपर गायडन्स आणि कामाला लागले, दररोज अभ्यास, कळतंय. आणि तिसरी गोष्ट, निगेटिव्हिटी काढून टाकली. मी करू शकतो, मी हुशार आहे, इंजिनिअरिंग मध्ये काही अवघड नाहीये, प्रत्येक विषय शक्य होतो, प्रत्येक विषय आपण काढू शकतो, टॉप करू शकतो, ही एनर्जी डेव्हलप केली आणि ते विषय टॉप केला. यस, विषय क्लिअर केले. सो ह्या मुलींचं मी उदाहरण दिलं, साक्षीचं झालं, राजनंदिनीच झालं, यांनी करून दाखवलंय. सो तुम्ही सुद्धा कुठले पण विषय क्लिअर करू शकता, कुठलीही ब्रांच असो, काही असो, इंजिनिअरिंग मध्ये पॉसिबल आहे. कळतंय मित्रांनो तुम्हाला? सो पुन्हा एकदा मी तेच सांगेल की घाबरू नका, अभ्यासाला लागा. 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा. पहिलं तर तुम्ही हुशार होते, तो विचार आणा, म्हणजे तुम्ही अभ्यास करायला लागशाल. सेकंड, त्या विषयाच्या मागे प्रॉपर स्टडी मटेरियल घ्या आणि झोकून लागा. आणि तिसरा, घाबरू नका, सगळे विषय इंजिनिअरिंग मध्ये निघू शकतात, स्कोरिंग होऊ शकतात. या 3 गोष्टी डोक्यात ठेवल्या तर आपण नक्की इंजिनिअरिंग मध्ये स्कोरिंग करतो. मित्रांनो, प्रत्येक विषय तुमचा क्लिअर होतो.
सो अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा यस. आणि तुम्हाला नक्की इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा असेल, वर्गात पहिले यायचं असेल तर नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशनवरचे कोर्सेस बघून अभ्यास करायला विसरू नका. प्रत्येक कोर्समध्ये फ्री लेक्चर आहे, ते बघा. आवडले तर नक्की सॉल्व्ह करा. ऍप्लिकेशनचे कोर्सेस घ्या, त्याच्यावरून अभ्यास करा, जेणेकरून खूप सोप्या पद्धतीने आम्ही प्रत्येक विषय शिकवले, तो अभ्यास केला तुम्ही नक्की कॉलेजमध्ये वर्गामध्ये पहिले येशाल. थँक्यू.